दिनांक 20 सप्टेंबर 2025 शनिवारी श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालय ऐरोली येथे एक्झिबिशन कम कार्निवल अतिशय दिमाखदार पद्धतीने साजरा झाला। अशोक सोनवणे प्रिन्सिपल NMMC घडसोली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्या हस्ते लाल फीत कापून एक्झिबिशनचे उद्घाटन करण्यात आले। एक्झिबिशन कम कार्निवल साठी शाळेच्या पूर्व प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय नाविन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण प्रकल्प सादर केले। विद्यार्थ्यांची कल्पकता, संशोधन वृत्ती, शालेय ज्ञानाचा उपयोजित व दैनंदिन जीवनात व्यावहारिक उपयोग अशा गुणांना वाव देण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्यासाठी अशा प्रदर्शनांचा खूप मोठा फायदा शालेय विद्यार्थ्यांना होतो। प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञान, इंग्रजी, मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल, गणित, शारीरिक शिक्षण व कला विभाग या सर्व विषयांवर आधारित उत्तम प्रकल्प सादर केले। पालक वर्गाकडून त्यांचे मनापासून कौतुक करण्यात आले। पूर्व प्राथमिक विभागाचे शिक्षक व पालक यांनी मिळून बनवलेला जलचक्र या विषयावरचा प्रकल्प उपस्थितांची दाद मिळवून घेणारा ठरला। प्रदर्शनात शाळेच्या पालकांसाठी मेहंदी, रांगोळी, शोभिवंत वस्तू, ग्लास पेंटिंग व अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या, कारण पालकांचा सहभाग शालेय व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावतो। त्यामुळे पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला। त्यावेळी प्रदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गेले। राजस्थानी नृत्य, कोळी नृत्य, राधाकृष्ण लीला अशी बहारदार नृत्य विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरी केली। पालकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले व मनापासून दाद दिली। कनिष्ठ महाविद्यालयाचे सोशल मीडियावर आधारित पथनाट्य सर्व उपस्थित पालकांच्या मनाला भिडले। प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अलका जाधव यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले। शाळेच्या ट्रस्टीज सौ पुष्पाजी मेघे, डॉक्टर रेश्मा मेघे, रीमा बसीन, शमा मेघे व अर्जुन मेघे, रेश्मा मेघे यांचे प्रोत्साहन लाभले। चीफ ऍडमिन संतोष राजपूत यांचे उत्तम सहकार्य लाभले। शिक्षकांची अथक मेहनत, विद्यार्थ्यांचे परिश्रम व पालकांच्या सहभागातून हे प्रदर्शन कम कार्निवल अतिशय दिमाखदार, शिस्तबद्ध रीतीने यशस्वीपणे पार पडले व सर्व उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरले। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। तर खूप आनंद झाला। आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये जो नवीन बदल आपल्याला अपेक्षित आहे, तोच बदल आपल्याला या ठिकाणी पाहणं अपेक्षित होतं आणि खरोखर तेच मला या ठिकाणी पाहायला मिळालं। शिक्षणामध्ये केवळ पुस्तकी ज्ञान हे पुरेसं नाही, त्याच्यासोबत आपला सांस्कृतिक विकास होणं, शारीरिक विकास होणं, मानसिक विकास होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी शाळेने भरपूर मेहनत घेतलेली या ठिकाणी दिसून आली। अगदी प्री प्रायमरीच्या मुलांपासून तर ज्युनियर कॉलेजच्या मुलांपर्यंत सगळ्यांमध्ये एक वेगळेपणा जो केवळ शिक्षणातून आपल्याला पाहायला मिळू शकेल असं नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन जो विकास आपल्याला अपेक्षित आहे तो विकास आज या ठिकाणी पाहायला मिळाला। खरं तर शाळेच्या जीवनामध्ये जे काही संस्कार होतात ते जीवनभर टिकून राहतात आणि त्या संस्कारांमध्ये आपल्याला देशाचं संरक्षण करण्यासाठी काय करता येईल किंवा देशाची संरक्षण प्रणाली काय आहे ते मुलांना पाहायला मिळालंय। आपली अवकाश संशोधनामध्ये कुठपर्यंत प्रगती झाली त्याच्याविषयी देखील विद्यार्थी इथे जागरूक पाहायला मिळाले आणि विशेष म्हणजे एक सैन्यामध्ये जाणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय मेहनत घ्यावी लागेल याचं प्रशिक्षण देखील या ठिकाणी दिलं जातं। ही विशेष उल्लेखनीय बाब या ठिकाणी पाहायला मिळाली की शालेय अभ्यासक्रमाचा विचार केला तर शिक्षकाच्या मागे एवढी मोठी जबाबदारी आहे की तो अभ्यासक्रम मिळालेल्या कमी वेळेत कसा पूर्ण करायचा आणि त्याच्याशिवाय आपल्याला एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी इथे राबवायच्या। म्हणून मी खरोखर राधिकाबाई मेघे विद्यालयाच्या प्राचार्या आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मोठं कौतुक करतो की त्यांनी एवढ्या आपल्या धावपळीच्या अभ्यासक्रमाच्या गडबडीत देखील इतक्या सुंदरपणे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि विशेष म्हणजे पालकांना देखील यामध्ये सामावून घेतलं आणि पालकांना आजच्या या शिक्षण पद्धतीमध्ये जे काही अपेक्षित आहे ते सगळं या ठिकाणी त्यांनी दिलं जातंय हे दाखवून दिलं। तर मला तरी वाटतं
की पालक देखील या ठिकाणी आज समाधानी होतील आणि खरोखर अलका मॅडम आणि त्यांचा स्टाफ यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हॅट्स ऑफ ऑल. Good morning to everybody. This program has been kept. This is exhibition come carnival plus the competition for the parents. It is done keeping in mind the holistic development of the children. That is most important. The curricular part, पढ़ाई के बारे में बात करना सबसे ज़रूरी है और उस पर हमारा पूरा ध्यान है. और हमने पिछले 11 साल से 100% रिजल्ट तो हम ला ही रहे थे, पर पिछले 2 साल से हम 100% के साथ साथ हमारे पास एक भी बच्चा 3rd डिवीजन में नहीं है. और मुझे बताते हुए और भी अच्छा लगता है कि इस बार 2 साल से हमारे यहाँ 2nd डिवीजन में भी एक भी बच्चा नहीं है. सारे बच्चे हमारे 1st क्लास डिवीजन में आ रहे हैं. ये हमारी सबसे बड़ी उपलब्धि है. जब करिकुलर हम ठीक कर पा रहे हैं तो हमारा को करिकुलर और भी एक्टिविटीज होना बहुत जरूरी है, जो हम पैरेलली साथ में चलाते हैं. और बच्चों को learning through project making, learning through doing experiments that makes the child more smart and the child that retains in the mind of the children always. So we give preference to the projects and things to be done, because NEP also asks us to do the projects and then make the children understand the things. So keeping those things in mind, we have put this exhibition and we keep it every year. And I would like to tell that I have not excluded any of my department. If I talk about my pre-primary section, they are talking about their level of science, social studies, and what is required to learn to walk on the roads, how they have to take care of the things. If I talk about the primary section, they have also put up the best thing. The miniature of what secondary is doing can be seen in the primary section, and the same thing can be also felt in the secondary section. My all good wishes to the children and the staff and the teachers who have made this program so successful. Thank you everybody, and I would like to thank my chief guest who was present today for this beautiful program. Thank you so much, sir. Thank you, judges. Myself, Ishika Vijay Sharma, Standard 7, Division A. This is my project on global warming, and today I am going to speak some lines on this project. Global warming, a critical challenge for human caused by human activities such as burning fossil fuels and deforestation. What can we do to save our earth from global warming? We should plant trees and we should water them regularly to save, because trees inhale the carbon dioxide present in the air, which is really harmful for our environment. We should use bioelectrical things like all the renewable sources and which do not cause pollution. We should not use plastic for anything which may be used. Thank you. This was my project on global warming, really made by heart. Thank you. My name is Anvay Hemant Patil from Standard 7C. My project name is Thermal Power Plant. It is the coal which supplies to the boiler section, and after boiling the coal, it generates into electricity. And from this steam, it is converted into water, and water is going to transform and power transmission lines. And after this power transmission lines, the waste products from the boiler section of the coal comes out of cooling tower and it's dead. So it means coal current. Coal is converted into electricity, but we have to use less coal because we have so much less coal in our environment. Thank you. Radha Yogesh Ambole from Standard 5th C. This is a digestive system. A digestive system demonstrates how the nutrition is for energy and growth. It consists of a long tube called as alimentary canal, stomach, small intestine, large intestine, rectum and anus, along with the key accessories, that is salivary glands, liver, pancreas and gallbladder. There are six mainstays. The secretion
mixing and movement, digestion, observation of nutrition and excretion of waste. This is the mouth. The mouth converts the food into the esophagus. The esophagus converts the food into the stomach. The stomach stores and break down the food with acids and enzymes. The stomach converts the food into the small intestine. The small intestine absorbs nutrients from partially digested food. The small intestine converts the food into the large intestine. The large intestine is also known as colon. It absorbs water and form faces waste into faces. And then the rectum. The rectum stores the faces before the elimination. Then the anus finally opens the digestive system for the waste removal. This is how it works. Good morning, madam. Sir, my name is Trisha Yogesh Jadhav. Namaste. We are grade 3. Our project is healthy food versus junk food. We are excited to share what we learn. Junk food is no doubt yummy, but it will give you a huge fat tummy. Stop eating junk food. I would make an appeal and fill your body with a healthy meal. Thank you. माझं नाव आरती पेंडेकर. माझा मुलगा एक 1st स्टँडर्डला आहे आणि एक 7th स्टँडर्डला आहे. तर त्यांनी सुद्धा प्रोजेक्ट मध्ये भाग घेतलेला आहे. पण मुलांनी खूप उत्तम प्रकारे हे जे प्रोजेक्ट बनवलेले आहेत. परत त्यांच्या पॅरेंट्स लोकांनी खूप प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्यामध्ये खूप बारीक बारीक अशी कामं केलेली आहेत की जी बघूनच खूप मनाला प्रसन्न वाटतात. आणि मुलांनी पाठांतर सुद्धा खूप छान प्रकारे केलेलं आहे आणि ते प्रत्येक पॅरेंट्सला प्रत्येक टीचर लोकांना खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करत सुद्धा आहेत. आणखी आपण तर पाहतच आहोत, पॅरेंट्स लोक सुद्धा भरपूर प्रकारे पाहत आहेत. मी एक पॅरेंट आहे. माझे पण इथे 2 मुलं शिकतात, एक 1st मध्ये आणि एक 3rd मध्ये. दोन्ही मुलांनी खूप चांगलं हे केलंय आणि मी बघितलं आज खूप मला चांगलं. माझा हा 1st इयर आहे म्हणजे हायस्कूलमध्ये आणि खूप चांगलं मला एक्सपिरियन्स भेटलाय. माझं एक्झिबिशन पण बघायला हे फर्स्ट टाइमच आहे. तर खूप मुलांनी खूप चांगलं हे केलंय. टीचर लोकांनी पण खूप चांगलं म्हणजे मुलांना मोटिवेट केलंय. खूप चांगलं हे केलंय. खूप चांगलं म्हणजे मी बघून स्वतः मला आवडलं की म्हणजे इतकं मुलं हे करू शकतात. म्हणजे इतकी त्यांची बोलतात ना ग्रोथ चांगली आहे. मग माझा छोटा बेबी आहे, त्याला पण मी चांगलं हे केलेलं आहे. तर त्याच्या 1st स्टँडर्डच्या मुलांनी पण इतकी छान हे करतात आणि ते प्रेझेंटेशन पण खूप छान केलं आहे. तर टीचर लोकांनी खूप चांगलं शिकवलंय म्हणून त्यांना ते मोटिवेशन भेटले आणि ते बोलायची एक त्यांना स्पीच वगैरह तसं काय करतात. त्यामुळे त्यांना ती एवढी म्हणजे बोलतात ना की उनको बहुत अच्छा लगा वो सारी चीजें और वो इतनी इजीली बोल पा रहे. वो उसके पीछे टीचर लोग का भी बहुत अच्छा ही है क्योंकि तो टीचर ने जब तक बच्चों को पुश नहीं करती तब तक टीचर तब तक बच्चे बोल नहीं सकते. तो मैं बोलती हूँ कि जितना हम लोग का जैसे पेरेंट लोग का इंटरफेरेंस ज्यादा, उससे ज्यादा टीचर लोग का, कि तो हम सिर्फ 2 या 1 बच्चों को पढ़ाते हैं बट टीचर इतने सारे 30-30, 40-40 बच्चों को पढ़ाती है. तो वो इतने सारे बच्चों को इतने अच्छे से मोटिवेट कर रही है और इतने अच्छे से उन्होंने मतलब बच्चों ने प्रेजेंट किया है ना, तो वो देख के मुझे बहुत खुशी हो रही है. तो मैं सब टीचरों के लिए और प्रिंसिपल के लिए, मैम के लिए, सबके लिए बहुत अच्छे से मी किरण रमेश सावंत. मला सांगण्यात आनंद होतोय की एजीबील शिक्षकांनी खूप मुलांना म्हणजे एक्झिबिशन भरवलंय. त्यासाठी मी त्यांना भरपूर आभार मानतो आणि सांगतो की मला असं इथे येऊन बघून असं वाटतंय की मी प्रत्यक्ष त्या टूल्सला येऊन आल्यासारखी भेट घेतल्यासारखं असं मला वाटतंय. आणि शिक्षकांचं मी खूप खूप आभार मानतो की त्यांना असं म्हणजे एक्झिबिशन ठेवण्यात हे सांगितलंय. आणि तसंच स्टुडंट आणि त्यांच्या पालकांनी पण त्यांच्यासोबत खूप मेहनत घेतली आहे. धन्यवाद. माझं नाव संगीता गोपाळ नांजानी. माझी मुलगी परिणिती गोपाळ नांजानी. तिने ताजमहल बनवलंय. 15 दिवस खूप मेहनत केलेली आहे. सर्वच पॅरेंट्स लोकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांचं सगळ्यांचं थँक्यू आणि प्रिन्सिपल मॅडम थँक्यू सर्वांना. This is my project. This is Qutub Minar. Qutub Minar. Beautiful carvings and verses from the Quran are inscribed on its wall. The first 3 stories are built with red sandstone, while the 4th and 5th one have marble and sandstone. Each sidelight is to one side but has withstood with many earthquakes. माझं नाव अनन्या आहे. हे 4 मिनार आहे.
चारमिनार हैदराबाद मध्ये असतं. ह्याला सुलतान मोहम्मद कुल कुतुब शहाने बनवला आहे. माझ्या मावशीने, माझ्या मम्मीने आणि मीने हे बनवायला खूप मदत केली आहे. मी माझ्या मावशी आणि मम्मीला धन्यवाद बोलते आहे. माझं नाव आरुष आहे. हे लोटस टेम्पल आहे. हे न्यू दिल्लीमध्ये हरियाणा स्टेटमध्ये आहे. लोटसचं सिम्बॉल म्हणजे पीस, लव अँड युनिटी. हे लोटसच्या शेप मध्ये टेम्पल आहे. माझं नाव वीर विकास जाधव. हा माझा प्रोजेक्ट लोटस टेम्पल आहे. आणि हे म्हणजे हे भाई रिलिजनच्या लोकांसाठी हे टेम्पल आहे. आणि हे लोटसच्या शेप मध्ये आहे. आणि ह्याच्यामधून म्हणजे हे बनवताना माझ्या आईने आईने मला मदत केली. आणि ह्याच्यातून मी हे शिकलो की तुम्ही एकदा ट्राय, म्हणजे आम्ही पहिल्यांदा जेव्हा हे करायला घेतलं तेव्हा हे फेल झालं. मग जेव्हा नेक्स्ट टाइम केलं तेव्हा मला हे शिकलं की एकदा ट्राय केलं आणि फेल केलं तर थांबायचं नाही, प्रयत्न करत राहायचं. थँक्यू. माय नेम इज रिया सचिन भालेराव. आय एम फ्रॉम 4th B. गुड मॉर्निंग एव्हरीवन, ऑल ऑफ यू. मी अजंठा वेरूळचा प्रोजेक्ट बनवला आहे. आणि हा मी माझ्या मम्मीकडून हेल्प केला आहे, म्हणून मी मम्मीला खूप थँक्यू देते. आणि हा प्रोजेक्ट ह्याचा स्टेट आहे औरंगाबाद संभाजीनगर. थँक्यू. मला हा प्रोजेक्ट सगळे बघितले, छान बोलले, त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. धन्यवाद. तुला किती सहकार्य केलं? मी हेड गर्ल झाल्या प्रायमरीची. सगळ्यांनी मला कॉंग्रॅच्युलेशन केलं, ऑल द बेस्ट केलं. आणि मला थँक्यू. मॉर्निंग एव्हरीवन, माय नेम इज परिणीती गोपाल नांजनी. I study in 4th B. Today I am going to speak few lines about Taj Mahal. This is a Taj Mahal. The Taj Mahal is a beautiful building. It was built by Shahjahan. He made it for his wife Mumtaz. The Taj Mahal is made of white marble. It looks very white and shiny. It has a big dome on top. There is a garden in front of it. Many people visit it every day. I want to see the Taj Mahal one day. Thank you.